आयटी नगरी हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता PMPML ने सुद्धा पुढाकार घेतलाय। काहीच दिवसांमध्ये आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस धावणार आहेत। त्याची चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे आणि PMPML चे एक शिष्टमंडळ सुद्धा मुंबई येथील डबल डेकरचं जे कार शेड आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून आले। मी सध्या हिंजवडी फेज 3 परिसरामधला जो शेवटचा टप्पा आहे बस डेपोचा, त्या मान बस डेपोच्या परिसरामध्ये उभा आहे। सध्या आपण या ठिकाणी पाहतोय या इलेक्ट्रॉनिक बस ज्यांची आसन क्षमता 34 आणि उभे 14 प्रवासी बसेल इतके आहे आणि काही दिवसांमध्ये या ठिकाणी डबल डेकर ज्या इलेक्ट्रॉनिक नवीन बस आहेत त्या बस उभ्या असल्याचं चित्र पाहायला मिळत। या नवीन ज्या इलेक्ट्रॉनिक बस आहेत त्या बसमध्ये तब्बल 100 प्रवासी बसतील इतकी आसन क्षमता आहे आणि प्रायोगिक तत्वावरती पुणे शहरातील हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागामध्ये या बस धावणार आहेत। एकूणच काय तर हिंजवडीतील जी वाहतूक कोंडी आणि काही दिवसांपूर्वी जी हिंजवडीमध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये काही बस सुद्धा पाण्याखाली गेल्या होत्या, ती कुठेतरी आता सुधारताना दिसते। अनेक प्रशासनाच्या वतीने हिंजवडीतील ज्या वाहतूक कोंडीच्या समस्या त्या निवडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हिंजवडी परिसरामध्ये डबल डेकर बस धावणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच हिंजवडीतील वाहतूक कोंडी या डबल डेकर बसच्या सेवेमुळे कमी होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुरेश कसबे, NDTV मराठी, हिंजवडी, पुणे।